नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा गावठी भाग 29. लगीनसराईचं दिवस. गावात पहिलं लग्न शिरपाचं झालं होतं. जनीच्या काळ्या सख्याला तर हे लगीनच वाटलं नव्हतं, कारण चरीवर बसून त्यांना काय करता आलं नव्हतं. हंबऱ्या जगताप 2 वर्ष झाली मुली बघत होता. ठरत्या वेळी काहीतरी व्हायचं, लग्न मोडायचं, असंच चाललं होतं. त्याचा वडील परसू तर रडकुंडीलाच आला होता. तो आबाकडं येऊन सांगत होता. रवी ऐकत होता. त्याला त्यातलं काही कळत नव्हतं. आबा परसूला सांगत होता, परसू, गावाचं काय सांगायचं? माणसं सुखादुखात पहिल्यागत मिसळणातच कुणाच्यात आता. लग्न काय केली नाहीत वय गावात, का ठरवली नाहीत? पण त्यावर परसूला मार्गच सापडत नव्हता. काहीतरी घडायचं असं झालं तर कुठनं तरी बिघडायचंच. मग तो हुंबऱ्यावर सुटायचा. हंबऱ्या, तुझी कर्म आम्ही भोगतोय, तुझं काय पाक आहे? आणि आता पांड्या आणि त्यांच्या संगट नाहीस ते त्यांचं दुखणं. हंबऱ्याचं लग्न ठरलं. त्याच्याबद्दल काय माहिती नाही अशा लांबच्या गावातली पोरगी. परसूला वाटत होतं बाहेरच्या बाहेर लग्न करावं. पण त्याच्या बायकोचं एकच एक पोरगं, दारातच लग्न करायचा हट्ट. म्हणून दारात लग्न त्यानं करायचं ठरवलं. पत्रिका छापायच्या नव्हत्या, त्याही छपल्या, गावात वाटल्या. 2 दिवस अगोदर पाहुण्यांचा निरोप आला. पोरगीच लग्नाला नाही म्हणते. परसूला काय सुचनाच झालं. हंबऱ्याच्या आईचा बीपी वाढला. साऱ्या गावभर चर्चा झाली. तिला दवाखान्यात नेली. हंबऱ्याला स्वतःचाच राग आला. झालं गेलं. नको त्या माणसांच्या नादाला लागून काही गोष्टी आपण केल्या. एकदा कानफट्या नाव पडलं, पण आता आपण एवढं चांगलं वागून त्याचा काहीच उपयोग नाही. प्रत्येक डाव कुणाची मसनात घालतीया, त्याचा आता छडाच लावायचा. लग्न झालं नाही तरी चालल, पण कोण हाय साजूक पुतळा, त्याचा दुम काढल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही आपण. दवाखान्यात त्याच्या आईला ठेवून परसू त्याला बडबडाय लागला. तुझ्या आणि तुझ्या आईच्या डोसक्यानं एवढं फळाला आलं. कुठं तरी देवळात तांदूळ टाकून रिकामं व्हायचं म्हणत होतो, तर तिला दारात चिठ्ठ्या छापून लगीन करायची हाऊस. बस म्हणावं आता नळ्या लावून नाकाला. दवाखान्यात गावात कुणाचं चांगलं होतंय ते बघावतंय होय. झवण्याच्या मनाजोगं झालं असेल आता. हे बघ दादा, कोण हाय तो बघूया. एकदा माझा तरी शेवट तो करू दे, नाहीतर त्याचा तरी मी करतो. बस झालं लग्नाचं आता. कोण साजूक पुतळा हाय, त्याला मसनवाट्यात नेल्याशिवाय लग्नाच्या नादालाच लागायला नको. काय केलंय कुणाचं? का कुणाची पोरगी वडली या? का कुणाच्या घरात रातच्या शिरलोय? का कुणाला मुद्दाम त्रास दिलाय? मग कोण आमच्या जेवणात एक कालवायला बघतोय? ते बघायला नको? तू तरी जाऊनच ये त्या पाहुण्यासनी विचारून, नाहीतर मी तरी येतो. ती बी एवढ्या हलक्या नाकाची कसली म्हणायची. माझं काय बी होईल, त्यांच्या पोरगीचं काय? ते काय का होईना, त्यासनी कोणी काय सांगितलं तेवढं काढून ये. आप्पाच मला म्हणत होता आपण जाऊया म्हणून. त्यानं तुझ्या आईला दवाखान्यातच सांगितलंय, ह्याच स्थितीला पोरग्याचं तुझ्या लगीन करतो, तू बरी हो. हंबऱ्याच्या आईला आप्पाच्या शब्दानं तेवढाच आधार वाटला. तिचं निम्म दुखणं थांबलं होतं. आप्पाला घेऊन परसू पाहुण्यांच्या गावाला गेला. हंबऱ्याला काय होतंय त्याची काळजी लागली होती.
आप्पानं परसूनं पाहुण्यांची गाठ घेतली. पाहुण्यांची याच तिथीला लग्न करायची म्हणून दुसरा मुलगा शोधायची पळापळ चालली होती. आप्पानं त्यांना विचारलं तर त्यांचं पोरगीला पोरगच पसंत नाही. उगच उद्या काहीतरी कमी जास्त झालं तर कुणी निस्तारायचं. आत्ताच्या पोरींचा काय भरवसा द्यावा. खरंच पोरगीला पोरगं पसंत नसलं तर राहू दे, पण हे पत्रिका छापेपर्यंत सांगायचं नाही. आता ह्यात कुणी कुणाची वाचवायची. दोघांनाही ते चांगलं नाही. लोकांना काय, तुम्हालाही आणि त्यांनाही नावं ठेवायला रिकामीच. उद्या दोघांनाही ते त्रासाचंच होणार. 2 दिवसावर लग्न आल्यावर तुम्ही हे काय कारण काढायला लागलाय. एखाद्याबद्दल वाईट बोलायचं म्हटल्यावर काहीही बोलता येतं. नाही असं नाही, तसा जमानाच आलाय. माणसं तोंडावर गोड बोलत्यात, माघारी तेवढं असलं नसलं तेवढं गरळ वकल्यागत वकते ती. ऐकणाऱ्यांनाच त्यातलं किती ऐकायचं हे ठरवल्याशिवाय जगता येत नाही. आता मी काय म्हणतोय, तुम्हाला खरोखर पोरगा पसंत नसल तर नसू द्या, पण खरं कारण तरी आम्हाला कळू द्या. आम्ही आमच्या मार्गानं जातो, तुम्ही तुमच्या मार्गानं जावा. पाहुण्यांनी न बोलता मध्ये ऐकून घेतलं. त्याचं आप्पाला समाधान वाटलं. जमलेली 4-5 जणं त्यांच्या घरातलीच ती एकमेकाकडं बघायला लागली. परसूला वाटलं आप्पा आपल्या मनातलंच बोलला. पर किती सरळा. आपण बोललो असतो तर आता पातूर भांडणच झालं असतं. आप्पा पुढं त्यांना सांगायला लागला, मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या पोरीला कसपटा एवढा त्रास झाला तर माझ्या कानाला धरा, पण तुम्ही असं करू नका. तुम्ही नाव सांगा, मग ते का सांगितलं असल ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तसा पोरगीचा वडील म्हणाला. पाहुणं, नाव विचारायचं ध्यानात राहतंय होय. तो एवढं काय बाय सांगित होता, माझं डोसकंच भणाणलं. पर उगचच्या उगच कोण सांगायला येईल पदरचं पैसं गाडीला खर्चून दिवसच्या दिवस घालवायला. तो माणूस बी चांगला दिसत होता. तुम्हासने असा कोण सांगित आल्यावर पोरगी कोरी राहिलेली बरी असंच तुम्ही बी म्हणचिला. तसा परसू आत बाहेर करायला लागला. आप्पानं त्याला बसवला. पाहुणं, हे बघा, तुमच्या पोरगीलाही आता दोष देणारच. लगीन पत्रिका छापून मोडताय म्हटल्यावर, आणि गावात सगळीच सगळ्यांच्या संग चांगली नसते ती. भावाचं कुठं गेलं तरी खुसपाट हायच. माणूस दिसाय कसा होता ते तरी सांगा की. पाहुणं, कशाला उकिरडा उकिरीत बसायचं. सरपंच, तुम्ही घेताय नवं शिरावर, तुम्ही उठा. ह्यो काय बावला बाहुलीचा खेळ हाय वय. उद्या दोघांसनी बी प्रश्न हाय. पाहुण्या पयाच्यातलं बी कोण तयार व्हायचं नाही लगीन करायला. जलमभर पोरगी घेऊन बसायला लागल घरात. जमलेल्या 4-5 जणातला एक वयस्कर साऱ्यांना धरूनच बोलला, पण परसूला कोण तो पाहिजे होतं. त्याच्यामुळं उगच 4-5 नावं नाचत होती. त्याला 2 वर्षांचा हा त्रास कोणी दिला हे काढायचंच होतं. पाहुणं, चांगला कुठं तरी सर्व्हिसला असला माणूस तर तो निम्म्या वयाचा पोरगीचा वडील. विजार शर्ट होता का पॅन्ट. आप्पा म्हणाला. पॅन्टतला आणि इजारीतला. घाण सवय. माणसानं चढता येईल खुडायचा म्हणजे काय. आणि पाहुणं, माणसाने करून होतंय वय. वर बसलाय त्यानं ज्याच्याबरोबर गाठी मारल्या त्याच्याबरोबरच होणार. आपण ऐकतोयच की.
लग्नाच्या मांडवात लग्न मोडलेली, मग त्याला काय म्हणायचं? आणि जातीबाहेर बी लग्न होत्यातच की आता, त्यांचं काय म्हणायचं? तिळा तांदळाच्या गाठी चुकायच्या नाहीत. तुम्ही कुठं बी जन्मा, कसं बी असा, तुम्ही आम्ही कोण ठरवणार? ठेच लागून मरणारा जीव, उगच आव कशाला आणायचा? ज्याचं त्याच्या संग. एखाद्याला घाण खायची सवयच असल्यावर तिथं तोंड का घातलंच म्हणून तरी काय विचारायचं? त्याला बरं वाटतंय तर खाऊ द्या. त्याचा शेवट मातूर सळला नाही बघा. मगाचा वयस्कर माणूस सांगायला लागला. त्या माणसाला परसू म्हणाला, पाहुणं, तुम्ही म्हणताय ते सारं पटतंय, पर किच्चं सहन करायचं? माणसाला शेवटी काहीतरी हायच की. आता एक तुम्ही ऐकून घेतलं सा, नाहीतर काय करायचं होतं? पाहुणं, तुम्ही या न चुकता लग्नाला. गाव तिथं असा फुकटचा भाव खाणारी माणसं असते ती, पण भाव देणाऱ्यांनी त्यांना किती द्यायचा हे ठरवूनच द्यायला पाहिजे, नाहीतर ती डोक्यावर चढून बसलीच म्हणा. आप्पा उठतच म्हणाला, बसत्यात, आमच्या गावात हेच आहे, ज्यांनी केलं ती खाली. तुम्ही म्हणताय तसं फुकटच्या पिठावर रांगोळ्या काढणारी माप. येतो मी. कुठं जातोय? टाकूया तांदूळ, हुया रिकामं. ह्यो काय म्हणतोय त्यो काय म्हणतोय ह्या परास, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. उगच संत सांगून गेल्यात होय. मी हाय पहिल्या भेटीलाच लग्नात, जावा तुम्ही. आप्पा परसू जीपमध्ये बसली. परसूच्या डोक्यावरचं वजं हलकं झाल्यागत त्याला वाटायला लागलं. पण परसूनं आप्पाला विचारलं, आप्पा, तुमच्या ध्यानात आला का कोणत्यो? नाही, आप्पा म्हणाला. तो बाळ्याच असणार. त्याच्या बायलला कुठला भंगी लावायचा? परसूचं हलकं झाल्याचं डोकं लगेच इस्तू लागल्यागत झालं. हे बघ, लग्न व्यवस्थित पार पाडूया. त्या हांबऱ्याच्या आईला सांग अगोदर, नाहीतर ती जाईल मरून तुमच्या वागण्यानं. आप्पानं सांगितलं. तसा परसू गप्प गप्प झाला. आप्पाला वाटत नव्हतं असं नाही, बाळूची खोड मोडावी, पण त्याला कळू दे, त्यानं जर घाण केली असली तरीही त्यानं काहीच झालं नाही. 5 दिवस तरी परसूनं त्याचं नावच काढू नये, आणि नुसत्या वर्णनावरनं त्याला थेट विचारायचं म्हणजे चूकच. दुसराच कोणीतरी असला तर, आणि तोच असेल तर लग्नादिवशी तरी काय गप्प बसणार आहे होय? त्या दिवशी त्यानं काय केलीच घाण तर मात्र त्याच्याच डोळ्यात त्याचीच बोटं घालून व्हायचं रिकामं. त्याचा भाऊ नामासंग हांबऱ्या असतोयच, त्याचं त्याला वावडं झालंय. हे परसूला आणि हांबऱ्यालाही कळतंय, म्हणूनच ते त्यांचंच नाव पुढं घेऊन नाचते ती. लग्नाच्या आदल्या दिवशी परसूनं आप्पाला घराकडं बोलावून आणला. जगतापांची घरं बरीच आली नव्हती. सरू जगतापाची हांबऱ्याची चुलती वहिनी ती पण नव्हतीच. ती जगताप गल्लीची आता पुढारीनच झाली होती. हांबऱ्याची भिशी बाळ्या डवंगाच्या सल्ल्यानं ती चालवत होती. त्यानं स्वतःचं खातं तिच्याकडं ठेवलं होतं. सरू बँकेतला व्यवहार बाळूकडून करत होती. आप्पानं परसूला विचारलं, तुझी सारी भावकी बोलव, मला अजून बरीच दिसत नाहीत बघ. मी बोलवायचं काम केलंय, याचं का नाही तर त्यांचं त्यांनी ठरवायचं. तोपर्यंत रघु जगताप म्हणाला, आप्पा, परसूचं बी चुकलंय. लगीन ठरवाय साऱ्यासनी हाक मारायला पाहिजे होती. ते बी राहू दे, पत्रिका छापल्या त्या, ज्यांची नावं नाहीत त्यांचं मत हाय आम्ही काय नुसता भात खायला यायचं का काय? घरात खातोयच की हो. हे बघा, भावकीचा प्रश्न आहे. तुमची भावकी मोठी आहे. साऱ्यांना लग्न ठरवायला न्यायची म्हणजे एक वराडच झालं असतं. इथनं मागलं दिवस गेलं आता.
आणि तो पल्ला बी लांब होता. अहो, साऱ्यांना जाऊ द्यात. सरू जगतापीनं ह्यांच्या जवळच्याच बुडक्यातली. तिला परसूनं बोलवायला नग होती. तिचा नवरा म्हणतोय लग्नात हात बुडवणार नाही. आधीच तो पिऊनच असतोय. त्याचं बोलणं काही विचारायलाच नको. तशी निम्मी भावकी आटूनच आहे. शिदू जगताप आप्पाला सांगायला लागला. मागचं उकरून काढून असल्या वेळेला बसायला लागला तर घरातच काय, गावात कोणताच कार्यक्रम घ्यायचा म्हणजे पंचायत होऊन बसल. इथं आज परसू आहे, उद्या कोणतरी दुसरा असणार. उगच हा येणार नाही तो येणार नाही म्हणत बसण्यापेक्षा इथं जमलेल्यांनी उद्या पाहुणं पै जाईपर्यंत हालायचं नाही. आप्पा म्हणाला. आम्ही आहेच की, पर साऱ्यांनी यावं. असलं कार्यक्रम काय प्रत्येकाच्या घरात रोज रोज होते ती. त्यातला एक जण म्हणाला. आता ज्याचं त्यानं ठरवायचं. तुम्ही आलाय उद्या परसूच्या कानाला धरायला घावल. आप्पा म्हणाला. हंबऱ्याचं लग्न म्हणून डवंगाच्या नामाची बायको नीतो भावकीपेक्षा जास्त मदत करत होती. हंबऱ्याचं गावातलं दोस्त सकाळी सकाळी आलं. थोडी बहुत कामं बघितली आणि त्याच्या मागं त्यांनी लावलं. सांची सोय हाय नवं? नाहीतर आप्पा तुझ्या दादाला सांगित होता. वरात देवदेव कराय म्हणून काढायची नि लगीच आणायची. चांगली रातभर काढायची बघ. सोय करून ठेव, नाहीतर पार एक मांडवात थांबायचं नाही बघ. हंबऱ्याला हे माहीत होतं. गावात लग्न असलं की पोरं राबायची, पण त्यांची सकाळपासून वरात घरात येईपर्यंत सोय करायला लागायची. प्रत्येकाचा ब्रँड घेऊन यादीच काढायची. जेवण करणाऱ्या आचाऱ्याकडं भावकीतली म्हातारी कोतारी असायची. त्यासाठी म्हणून देवजा मात्र मांग पाणी आणूनच कॅनच्या कॅन द्यायचा. मांसाहारी जेवणावर असणारी मटण शिजवत शिजवत त्या कॅनालातलं पाणी नि मटण खात असायची. मग तिकडं भटजी नवरा बायकोची गाठ मारू दे नाहीतर राहू दे, त्यांच्या ते गावीच नसायचं. गावातल्या पोरांचं बँजोवर मंडपात नाचणं चालायचं. जिरलं तशी मारूनच. मग त्यांना लग्न आहे असं वाटायचं. त्यातनंच नाचता नाचना भांडणं. मग बारकं मोठं विसरून चढलेल्या जोरावर एकेरी दुहेरी बोलणं. बोलता बोलता शिवी देणं. त्यातनंच भांडणं. हंबऱ्याला हे जरी असलं तरी आप्पानं आपल्या शिरावर लग्न घेतलंय याचंही लागलं होतं. तो पोरांना काय सांगायचं ह्या विचारानं त्रस्त झाला होता. पोरांना सांगत होता. दादाकडं सांगून बघा. त्यावर पोरं नाराज झाल्यागत जात होती. आप्पा मांडवात बसला होता. मात्र पोरं आपली आपली म्हणणारीही त्याला दिसत नव्हती. रवीच्या वयाची सारी 8वी-9वीच्या वर्गातली पोरं तिथं लहान सहान कामं करत होती. बाळू डवंगाचं पोरगं रवीबरोबर येत होतं. ते त्यानं बंद केलं होतं. रवीच्या मागणं शाळेतली पोरं असायची, पण पांडू पाटलाच्या पार्टीतली पोरं दिसली की उतम्या गुरव उम्या त्यांना आणि त्यांच्या बापांना लगेच सांगायची. आबा जेवण विभागाकडं होता. तिथल्या माणसांनी आबाचा डोळा चुकवून देवजानं आणलेला कॅन संपवला होता. लसणाच्या कुड्या तोंडात टाकून ती आबाकडं यायची. सवाष्ण देण्यासाठी गण्यागुरव आला होता. नामागुरवाकडं गुरवकी असताना हा कसा? साऱ्या भावकीचा प्रश्न होता. परसूनं नामागुरवाच्या घराकडं 17 हेलपाट मारलं होतं. तो आला नाही म्हणून त्यानं हातापाया पडून गणूगुरवाला आणला होता. त्यानं साऱ्यांना सांगितलं. त्याचा प्रश्न मिटला. सवाष्ण वाटपावरून बंडू जगताप भांडायला लागला. तुला गुरवच कोणी केलंय र?
सारखा ह्यासनीच मान द्यायला, का तुझ्यात बसाय उठाय असत्यात म्हणून. आमच्या बायकांची कुंकवं हैतवर एकदा तरी आमासनी मिळू दे की. धन्यवाद. अशीच कथा दररोज ऐकत रहा आणि किंग ऑफ स्टोरीला जरूर सबस्क्राईब करा.